हॅलो, माझं नाव आहे ध्रुव संजय खेरनार. मी हा एक ड्रोन बनवला आहे. या ड्रोनच्या मागचा उद्देश ही आहे की हा जो ड्रोन आहे हा खूप सारे काम करू शकतो एकासोबत. जसं की पहिलं काम, ज्या ठिकाणी मेडिसिन वगैरे पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी हा ड्रोन मेडिसिन सप्लाय करू शकतो. या ड्रोनची जी रेंज आहे ती 100 किलोमीटरची आहे आणि हा 110 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने उडतो. ओके, त्यानंतर हा फक्त 5 सेकंडमध्ये 110 किलोमीटरची स्पीड अचीव करून घेतो. ओके, त्यानंतर हा जो ड्रोन आहे 6 केजीचा आपला पेलोड कॅरी करतो हा ड्रोन. त्यानंतर 6 केजीमध्ये तुम्ही काय पण टाकू शकता, मेडिसिन वगैरे काय पण तुम्हाला आपलं सलाईन वगैरे असेल, तुम्ही काय पण टाकून त्याला पार्सलिंग करू शकता. कारण हा सर्वात फास्टेस्ट ड्रोन आहे. याची जी स्पीड आहे ती 110 किलोमीटर पर आवरची आहे. ओके, त्यामुळे हा कुठेही जाऊ शकतो. त्यानंतर याच्यामध्ये एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बी इनबिल्ड आलेली आहे. याच्यामध्ये रेडार अँड टेरेन सिस्टीम बी लावलेली आहे. जर मानून घ्यायचं आपल्यासमोर जर काही हे होऊन गेलं, ऑब्स्टिकल होऊन गेलं, नाही तर पहाडी इलाका असेल तर त्याच्यासमोर हे आम्ही टेरेन ही रेडार सिस्टीम असते. ओके, ही एक रेडार आहे. ओके, याचं काम बेसिकली हे आहे की समोर कोणती वस्तू आली तर त्याला डिटेक्ट करायचं आणि ड्रोनला थांबवायचं. त्याच्यानंतर सेकंड जी वस्तू येते ती येते आपली ह्या टेरेन येते. ही टेरेन वस्तू कामं काय करते, जिथं पहाडी इलाका असतो ना तिथं ड्रोनची हाईट मेंटेन करायची. म्हणजे आपल्याला वरती खाली जागा असेल ना तर ड्रोन पण आपली कंटिन्युअस हाईट वरती खाली करतं, ज्या कारणाने हे ड्रोन क्रॅश होत नाही आणि कुठे टकरावत नाही. हे जे रेडार आपलं ऑब्स्टिकल आलं का 15 मीटर पहिले थांबून जातं आणि वरती जातं आणि त्यानंतर ऑब्स्टिकल अवॉइड करून आपलं पुढे जातं ड्रोन. ओके, त्यानंतर या अशा ड्रोनच्या बॅटऱ्या असतात. ओके, याच्यानंतर हे दुसरं ड्रोन आहे. याच्यामध्ये आपण स्प्रे सिस्टीम बी ॲड करू शकतो, जे की आपले जे आपले ॲग्रिकल्चरमध्ये बी याला यूज करू शकतो आपण. जे शेती करता त्यांना स्प्रेइंग करायला लागते, याच्यामध्ये आपण स्प्रेइंग सिस्टम ॲड करून पण याला उडू शकतो. याच्यानंतर याचं तिसरं काम, हा A to Z सर्वे करू शकतो. याच्यामध्ये मल्टीस्पेक्टर कॅमेरा, खूप वेगवेगळे प्रकारचे लायडार सेन्सर, खूप वेगवेगळे सेन्सर्स लावून आपण याला उडू शकतो. खूप वेगवेगळे म्हणजे खूप सारे काम करू शकता एका टायमामध्ये. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये एक ॲडव्हान्स GPS टेक्नॉलॉजी लागली आहे की हा सगळ्या प्रकारचे GPS कॅप्चर करू शकतो. ओके, याच्यामध्ये हा एक रिमोट दिला जातो. या रिमोटमध्ये आपल्याला ड्रोनची लोकेशन, ड्रोनमध्ये काय परिस्थिती चालू आहे आणि कुठे सगळं दिसतं आपल्याला ड्रोनमध्ये. याच्यानंतर हे जे रिमोट आहे, हा जो ड्रोन आहे पूर्ण ऑटोनॉमस आहे. या ड्रोनमध्ये आपल्याला काही करायची जरूरत पण नाही. हा ड्रोनमध्ये तुम्ही एक मिशन देणार ना तर ऑटोमॅटिकली हा ते मिशन करून येऊन पण लागेल. त्यानंतर हा ड्रोन पार्सल डिलिव्हर ड्रोन पण आहे. याच्यामध्ये आपण 6 केजीपर्यंत पार्सल देऊ शकतो, म्हणजे सर्वाय करू शकतो. याच्यानंतर हा 100 किलोमीटर लांब जाऊ शकतो एक. ओके, आणि तर आपण मिशन जर देऊन दिला ना तर हा मिशन ऑपरेटिंग करू शकतो. त्यानंतर याचं इथं हे चार्जर, हे बॅटरी चार्जर असतं. हे बॅटरीनं चार्जिंग होतं. याला बॅटरी चार्जिंग करायला फक्त आपल्याला 20 मिनिट लागतात बस. 20 मिनिटामध्ये हा 40 मिनिटाचा प्लेबॅक देतो. जर सर्वे करणार तर मिनिमम तुम्हाला 1.5 तासचा बॅकअप भेटून जाईल. पण जर याला पूर्ण फुल स्पीडने उडवणार, जसं की 110 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने उडवणार तर याला फक्त 40 मिनिटाचा बॅकअप भेटेल तुम्हाला. मी गव्हर्नमेंट आयटा कॉलेजमधून आलेला आहे. आता हे जे ड्रोन आहे ना हे आपलं 3 महिन्यामध्ये मी लॉन्च करणार आहे. याचं टाईप सर्टिफिकेट झालं ना, जसं की TC, याच्यामध्ये एक UIN नंबर भेटून जाईल की ज्याच्याने हे गव्हर्नमेंट रजिस्टर होऊन जाईल, ज्याच्याने याला प्रत्येक लोक घेऊ शकता आणि उडू शकता. आणि याची माझ्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा नंबर आहे 9403862940.